ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. घटस्फोट नंतर तिचाच नवरा भाग 1. सकाळपासूनच सायलीच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू होती. आज तिची एका मोठ्या कंपनीत महत्त्वाची मुलाखत होती. घटस्फोटानंतर तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला होता आणि गेल्या काही महिन्यांपासून ती त्यासाठी खूप मेहनत करत होती. लग्नानंतर घर आणि नातं सांभाळण्यात तिचं स्वतःचं करिअर कुठेतरी मागे पडलं होतं. पण आता परिस्थिती बदललेली होती. नातं संपलं होतं. जुन्या आठवणी मागे सोडण्याचा तिने निर्णय घेतला होता आणि स्वतःसाठी नवं आयुष्य उभं करण्याची तिची धडपड सुरू झाली होती. तिने आरशासमोर उभं राहून स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःलाच म्हणाली, सायली, आज कोणालाही काही सिद्ध करायचं नाही. फक्त स्वतःवरचा विश्वास परत मिळवायलाच हवा. तिने आपली कागदपत्रे घेतली, साधा पण नीटनेटका पोशाख केला आणि घराबाहेर पडली. मनात मात्र एकच प्रार्थना होती. आजचा दिवस तिच्या आयुष्याला नवी दिशा देऊ दे. कंपनीच्या भव्य इमारतीसमोर पोहोचल्यावर सायली काही क्षण थांबली. उंच काचेच्या इमारती पाहून तिच्या मनात थोडी भीती निर्माण झाली, पण तिने स्वतःला सावरलं. रिसेप्शनवर तिचं नाव सांगितल्यावर तिला मुलाखतीच्या खोलीत जाण्यास सांगण्यात आलं. ती हळूहळू कॉरिडॉरमधून पुढे जाऊ लागली. तिच्या हातातील फाईल घट्ट पकडलेली होती. खोलीचा दरवाजा उघडून ती आत गेली आणि समोरच्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीकडे पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा श्वास काही क्षणांसाठी थांबला. समोर बसलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो तिचा पहिला नवरा आदित्य होता. आदित्यनेही तिला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. अनेक महिन्यांनंतर दोघे समोरासमोर आले होते. त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या, पण दोघांच्याही ओठांवर शब्द नव्हते. ज्या व्यक्तीपासून दूर जाण्यासाठी सायलीने इतका मोठा निर्णय घेतला होता, त्याच व्यक्तीसमोर आज तिला नोकरीसाठी मुलाखत द्यायची होती. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग स्वतःला सावरत म्हणाला, कृपया बसा. सायलीच्या मनात असंख्य प्रश्न होते. याच कंपनीत तो आहे हे मला का माहिती नव्हतं? मुलाखत घेणारा तोच का आहे? आणि आता माझं काय होणार? पण तिने चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता खुर्ची ओढली आणि बसली. आदित्यने फाईल उघडली. त्याच्या हातात सायलीचा बायोडेटा होता. प्रत्येक पान उलटताना त्याच्या मनात त्याच्या जुन्या आयुष्याची आठवणी जाग्या होत होत्या. एकेकाळी त्याच नावाच्या पुढे त्याचं आडनाव लिहिणारी तीच सायली आज त्याच्यासमोर फक्त एक उमेदवार म्हणून बसली होती. मुलाखत सुरू झाली. आदित्यने जाणीवपूर्वक स्वतःला कठोर आणि व्यावसायिक ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने काही प्रश्न विचारले आणि सायलीने शांतपणे, आत्मविश्वासाने त्याची उत्तरं दिली. एक प्रश्न असा आला की ज्याचं उत्तर देताना सायली काही क्षण थांबली. आदित्यने विचारलं, तुमच्या आयुष्यात मोठा बदल झाला असेल तर या परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा सुरुवात करण्याची प्रेरणा
तुम्हाला कुठून मिळाली? हा प्रश्न ऐकताच सायलीच्या डोळ्यात क्षणभर वेदना चमकली. तिने आदित्यकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं. कधी कधी आयुष्य आपल्याला अशी वळणं देतं जिथे मागे जाण्याचा मार्ग बंद झालेला असतो. तेव्हा पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर तुटलेलं आयुष्यही पुन्हा उभं करता येतं. तिचं उत्तर ऐकून आदित्य काही क्षण शांत राहिला. त्या उत्तरामागची वेदना त्याला चांगलीच समजत होती. कारण त्या तुटलेल्या आयुष्यात त्याचाही वाटा होता. मुलाखत संपल्यावर सायली उठली. तिने फाईल उचलली आणि दाराकडे वळाली. तेवढ्यात आदित्यचा आवाज आला. सायली! ती थांबली, पण मागे वळाली नाही. आदित्यने काही क्षण शांत राहून विचारलं, तुला माझ्याबद्दल अजूनही राग आहे का? सायलीने डोळे मिटले. तिच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला. तिने हळू आवाजात उत्तर दिलं, राग असता तर कदाचित सोपं झालं असतं. पण काही नाती संपल्यानंतर रागही उरत नाही. फक्त आठवणी उरतात. एवढं बोलून ती खोलीबाहेर निघून गेली. आदित्य तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की घटस्फोटाच्या कागदावर सही करून नातं संपवलं होतं, पण मनातलं नातं खरंच संपलं होतं का? सायली कंपनीच्या बाहेर आली आणि खोल श्वास घेतला. तिला वाटलं होतं की भूतकाळ मागे सोडला आहे. पण आज एका मुलाखतीने तो पुन्हा तिच्यासमोर उभा केला होता. ती रस्त्याच्या कडेला उभी असताना तिच्या फोनवर एक संदेश आला. अभिनंदन, तुम्ही मुलाखतीत निवडले गेले आहात. उद्यापासून तुमची नियुक्ती होईल. सायलीने तो संदेश पुन्हा पुन्हा वाचला. तिला नोकरी मिळाली होती, पण तिला अजून माहिती नव्हतं की तिचा थेट वरिष्ठ अधिकारी कोण असणार होता. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या केबिनमध्ये बसलेले आदित्य तिच्या नियुक्तीच्या कागदावर सह्या करत होता. सायलीच्या हातात अजूनही तो फोन होता आणि स्क्रीनवर चमकणारा तुमची निवड झाली आहे हा संदेश ती पुन्हा पुन्हा वाचत होती. नोकरी मिळाल्याचा आनंद नक्कीच होता, पण त्या आनंदावर आदित्यची सावली पडली होती. उद्यापासून तिला पुन्हा त्याच्यासमोर रोज उभं राहावं लागणार होतं. एकेकाळी ज्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याची स्वप्न पाहिली होती, त्याच व्यक्तीला आता ऑफिसमध्ये फक्त सर म्हणावं लागेल. तिने स्वतःला समजावलं, ही नोकरी माझ्या भविष्यासाठी आहे, भूतकाळासाठी नाही. आदित्य माझा भूतकाळ आहे आणि मी तो पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही. पण मन मात्र तिचं ऐकत नव्हतं. कारण कितीही प्रयत्न केला तरी काही आठवणी मनातून पुसता येत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ऑफिसमध्ये पोहोचली. रिसेप्शनवरून तिला थेट आदित्यच्या केबिनमध्ये पाठवण्यात आलं. तिने दरवाजा हलकेच ठोठावला. आतून आवाज आला, कम इन. सायलीने दार उघडलं. आदित्य लॅपटॉप समोर बसला होता. त्याने वर पाहिलं आणि काही क्षण दोघांची नजरानजर झाली. यावेळी मात्र आदित्यच्या चेहऱ्यावर कालचा कठोरपणा नव्हता. तो शांतपणे म्हणाला, बस सायली खुर्चीवर.
आदित्यने तिच्यासमोर एक फाईल ठेवली आणि म्हणाला, ही तुझी पहिली जबाबदारी आहे. तुला ती जमेल याची मला खात्री आहे. सायलीने फाईल हातात घेतली आणि विचारलं, तुम्हाला माझ्यावर इतका विश्वास कसा? आदित्य काही क्षण शांत राहिला. मग हलकसा हसत म्हणाला, कारण मी तुला खूप जवळून ओळखतो. हे ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने लगेच नजर खाली केली आणि म्हणाली, ऑफिसमध्ये आपण फक्त बॉस आणि कर्मचारी आहोत. आदित्यने मान हलवली. ठीक आहे, पण मनाला हे समजावणं थोडं कठीण आहे. सायली काही न बोलता केबिनमधून बाहेर पडली. तिच्या मनात मात्र आदित्यचं शेवटचं वाक्य घुमत होतं. दुसरीकडे आदित्य खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्याला आठवत होतं ते त्याचं जुनं आयुष्य, छोटे छोटे आनंदाचे क्षण आणि मग आलेले गैरसमज ज्यामुळे त्यांचं नातं तुटलं होतं. त्याने कधीच सायलीला खरं कारण सांगितलं नव्हतं, कारण त्यावेळी परिस्थिती अशी होती की सत्य सांगितलं असतं तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. पण आता परिस्थिती बदललेली होती. त्याच्या हातात अजूनही एक जुना फोटो होता. त्यात दोघे लग्नाच्या दिवशी हसत उभे होते. आदित्यने फोटो हातात धरून हळू आवाजात म्हटलं, सायली, तू मला सोडलंस असं तुला वाटतंय, पण खरं तर मीच तुला माझ्यापासून दूर केलं होतं, तुझ्या सुरक्षिततेसाठी. त्याच संध्याकाळी सायली ऑफिसमधून बाहेर पडत होती. पार्किंगमध्ये पोहोचल्यावर तिला जाणवलं की कुणीतरी तिचा पाठलाग करत आहे. तिने मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हतं. ती घाईने गाडीच्या दिशेने जाऊ लागली. अचानक तिच्या फोनवर एक अनोळखी संदेश आला. तू आदित्यपासून जितकी दूर राहशील तितकंच तुझ्यासाठी चांगलं आहे. सायलीच्या चेहऱ्यावर भीती उमटली, पण तिला अजून माहिती नव्हतं हा संदेश आदित्यच्या भूतकाळाशी जोडलेला होता. आणि त्या भूतकाळाचं सत्य समोर आलं तर त्याच्या घटस्फोटामागचं खरं कारणही उघड होणार होतं. सायली काही क्षण त्या अनोळखी मेसेजकडे पाहत राहिली. तू आदित्यपासून जितकी दूर राहशील तितकंच तुझ्यासाठी चांगलं आहे. हे शब्द वाचून तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. आदित्यपासून दूर राहण्याचा निर्णय तिने स्वतः घेतला होता, पण कुणाला त्याची एवढी काळजी का होती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आणि आदित्यच्या नात्याबद्दल बाहेरच्या व्यक्तीला इतकी माहिती कशी होती? तिने लगेच त्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता. सायलीने आजूबाजूला पाहिलं. ऑफिसच्या पार्किंगमध्ये मोजकेच कर्मचारी उरलेले होते. तिने स्वतःला सावरलं आणि गाडी सुरू करून घरी निघाली. मात्र तिच्या मनात एकच विचार सतत फिरत होता. आदित्यने तिच्यापासून असं काय लपवलं होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा आदित्य आधीच आपल्या केबिनमध्ये होता. सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि कालचा मेसेज आठवला.
तिला त्याच्याशी बोलायचं होतं, पण मनात एक भीतीही होती. शेवटी तिने धाडस करून त्याच्या केबिनमध्ये प्रवेश केला. आदित्यने वर पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरची चिंता लगेच ओळखली. तो खुर्चीतून उठत म्हणाला, "काय झालं? तू ठीक दिसत नाहीस." सायलीने फोन त्याच्यासमोर ठेवला. मेसेज पाहताच आदित्यच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. त्याने काही क्षण फोनकडे पाहिला आणि मग गंभीर आवाजात विचारलं, "हा मेसेज तुला कधी आला?" सायलीने कालची वेळ सांगितली. आदित्य काहीच बोलला नाही. त्याने खिडकीबाहेर पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, "सायली, मला वाटतं आता तुला सगळं सांगण्याची वेळ आलेली आहे." सायली शांतपणे त्याच्यासमोर बसली. आदित्यने ड्रॉवरमधून एक जुनी फाईल बाहेर काढली. त्या फाईलवर सायलीचं नाव होतं. तिने आश्चर्याने विचारलं, "ही माझी फाईल आहे, पण यात काय आहे?" आदित्यने फाईल उघडली. आता काही जुनी कागदपत्रे, फोटो आणि काही अनोळखी नंबर लिहिलेली चिठ्ठी होती. आदित्य म्हणाला, "आपला घटस्फोट हा फक्त आपल्या दोघांमधला निर्णय नव्हता. त्यामागे अनेक एक कारण होतं. लग्नानंतर काही लोक माझ्यावर दबाव आणत होते. त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं होतं की जर मी तुला माझ्यापासून दूर केलं नाही तर तुझ्यासाठी मोठं संकट निर्माण होईल." सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, "मग तू मला तेव्हा का नाही सांगितलंस?" आदित्यने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यातही वेदना होती. "कारण मला वाटलं होतं की मी तुझ्यापासून दूर गेलो तर तू सुरक्षित राहशील. पण मी चुकीचा ठरलो. कारण तू माझ्यापासून दूर गेलीस तर संकट तुझ्या मागे आलेच." सायली काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिच्या मनात गेल्या काही वर्षांच्या आठवणी एकमेकांमागोमाग एक जाग्या झाल्या. तिला वाटत होतं की आदित्यने तिला नाकारलं, तिच्या प्रेमाची किंमत केली नाही. पण आज पहिल्यांदा तिला त्या सगळ्या गोष्टीमागचं दुसरं रूप दिसत होतं. तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि हळू आवाजात विचारलं, "मग आता काय?" आदित्यने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, आता मी तुला पुन्हा एकटं सोडणार नाही. पण त्यासाठी मला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल." सायली काही क्षण शांत राहिली. त्याच्या नजरा पुन्हा एकदा भेटल्या. जुनं नातं तुटलं होतं, पण त्या नजरेत अजूनही काळजी होती. सायलीने काहीही उत्तर दिलं नाही. फक्त फाईल आपल्या हातात घेतली आणि म्हणाली, "मला पूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे." तेवढ्यात आदित्यच्या फोनवर एक कॉल आला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता उमटली. कॉल करणारा नंबर सेव्ह केलेला नव्हता. त्याने फोन उचलला. समोरून फक्त एकच वाक्य ऐकू आलं, "तुम्ही सत्य सांगितलंत. आता पुढची चाल आमची असेल." कॉल लगेच कट झाला. आदित्यने हळूहळू सायलीकडे पाहिलं आणि त्याच क्षणी दोघांनाही जाणवलं, त्यांच्या भूतकाळाची गोष्ट आता त्यांच्या वर्तमानाला हादरवणारी होती.